नमस्कार, मी स्वानंद संदीप पवार. माझ्या शाळेचे नाव जी.प. पांडुरंग शेटपडते पडतेवाडी कुडाळ. माझ्या टीचरांचे नाव मथुरा राणी प्रभाकर परब. आज मी कुठे आलोय? मी माझ्या अण्णांच्या घरी सोलापूरला आलो आहे. आज मी खूप मज्जा केली. आज मी स्विमिंगला गेलेलो आणि स्विमिंगला काल ऍडमिशन केलं आणि आज पण गेलो आणि काल पण गेलेलो. अण्णा जेव्हा आलेले सिंधुदुर्गला, अण्णा सोलापूर मधून पुण्याला गेले. पुण्यावरून लग्न करून मग माझ्या सिंधुदुर्गामध्ये आली आणि मग आम्ही आलो आणि अण्णा आले. सकाळी उठून बघतो तर काय समोर अण्णा. मी आश्चर्यचकित होऊन उठूनच बसलो आणि मग बाबांना विचारलं, अण्णा कसे आले? बाबांनी सांगितलं, अण्णा ट्रॅव्हल्सने आले. बाबांनी काल रात्री म्हणजे तेव्हा मी सिंधुदुर्गात होतो तेव्हा सांगितलेलं की उद्या अण्णा 6:30ला उठायचंय. अण्णा उद्या येणार आहेत म्हणून मी गाढ झोपून होतो. सकाळी अण्णा बाबांचा आवाज आला, पिल्लू उठ. मग फक्त डोळे उघडले आणि झोपलो. परत बाबांनी माझे सिंधुदुर्गामध्ये गेले होतो ना तेव्हा बाबांनी अण्णांना घरी आणलं आणि कुणाचा पिल्लू उठ असं जोरात ओरडले. मग मी फक्त डोळे उघडले. समोर बघतो तर माझ्या समोर अण्णा. मग मी अण्णांना ब्रश दिला आणि मग मी पण ब्रश केला आणि मग मी थोडा वेळ बाहेर गेलो म्हणजे माझ्या बाबांच्या जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये गेलो. अण्णा त्या प्राचार्यांशी बोलले आणि मग आम्ही घरी आलो. मला खूप झोप आलेली. मग जेवलो. मी आणि अण्णा झोपलो आणि मग संध्याकाळ झाली. मी झोपलेलो बेडवरती. अण्णा उठ 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 बोलत होते पण मी उठलो नाही आणि मग अण्णांनी खूप जोरात ओरडलं. मग मी उठलो आणि मग शर्ट घातला, सगळं केलं आणि आवरल्यानंतर मी एसटी स्टँडवर आलो आणि मग मी बघितलं तर तिथे पणजी कोल्हापूर लागलेली म्हणून पणजी पुणे लागलेली म्हणून त्याच्यात चढलो, बसलो. आईला सांगितलं मी उद्या नाही आणि मग आई रडू लागली. डोळ्यातून अश्रू आलं. काय बरोबर ना? डोळ्यातून अश्रू आलं आणि मग मी गंमत केली आईची आणि बाबांची आणि मग मी आलो सोलापूरला. म्हणजे तिथे कोल्हापूरच्या स्टँडला आलो. आम्ही इकडे तिकडे धावलो पण खूप आम्ही आलो ना कोल्हापूरच्या स्टँडच्या आतमध्ये एंट्री करणार होतो तवर पाऊस हळूहळू रिमझिम चालू होती. थोडे थेंब पडत होते असे आणि मग मी कोल्हापूरच्या स्टँडला आलो. बसमधून उतरायच्या आधी थोडासा पावसाचा वेग एवढा होता. जेव्हा मी उतरलो तेव्हा एवढा झाला आणि मग थोडा वेळ झाल्यानंतर एवढा झाला आणि मग मी इकडे तिकडे धावलो पावसातून पण कायच बसच मिळेना. तेव्हा हिरकणी ट्रॅव्हल्स स्लीपर होती. तिथे बोर्ड लावलेला लातूर बांदा आणि मग वर चढलो. बघितलं तर सगळ्या सीट फुल रिझर्वेशनने आणि मग मी
आलो, इकडे तिकडे धावलो, पाऊस होता खूप जोरात, इकडे तिकडे धावलो, पण कोणतीही बस मिळेना, कोणतीही बस मिळेना. आणि तेव्हा लाईट पण गेलेली, अण्णांच्या मोबाईलची बॅटरी लो झालेली. आणि मग अण्णांनी एका जागेत, आम्ही साईराज ट्रॅव्हल्स होतं, साईराज ट्रॅव्हल्सचं एक दुकान होतं, तिथे आत गेलो आणि मग चार्जिंग लावलं. आणि मग चार्जिंग 15-16 80% झाल्यावरती आम्ही चार्जिंग काढलं. आणि मग स्टँड वरती गेलो तर बघतो तर काय, समोर बांदा लातूर पुणे पंढरपूर टू हे काय म्हणायचं, लातूर लागलेली, पंढरपूर टू सोलापूर लागलेली. मग मी त्याच्यात कोल्हापूर लातूर लागलेली. आणि मग त्याच्यात मी चढलो. मग आम्ही पंढरपूर मध्ये पोहोचलो. आणि मग तिथे आम्ही जरासा रेस्ट घेतलं, थांबली गाडी. मग आम्ही थोडस रेस्ट घेतलं आणि मग आम्ही निघालो. आणि मग झोपलेलो मस्तपैकी गाढ. आणि मग उठलो आणि सोलापूरचं ते शिवाजी चौक आलं. मग मी उठलो आणि बॅग माझी लटकवली पाठीला आणि मग आलो सोलापूर मध्ये. खूप तिथे पाऊस होता तेव्हा मी घाबरलेलो, मला वाटलं वीज चमकून लाईट जाईल बिल. पण ते वीज चमकली, आकाशातच होती वीज चमकली. जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा लाईटच नव्हती. मग आम्ही टॉर्च लावलं, इकडे तिकडे पळलो. अण्णांची बॅटरी लो झालेली. आणि मग इथे पोहोचलो तेव्हा अगोदर मी घरी आलो, बॅग टाकली, स्विमिंगचं ते सगळं सूट घातलं. फक्त टोपी नव्हती, गॉगल पण नव्हता, कानातलं हे नाकातलं, फक्त चड्डीच होती. मग घातली त्याच्यावरती ही चड्डी घातली आणि मग आलो स्विमिंगला. डायरेक्ट आलो, ते पूर्ण ऍडमिशन करून त्याच दिवशी ऍडमिशन केलं. आलो ना त्याच दिवशी ऍडमिशन केलं आणि स्विमिंग मध्ये टँक मध्ये उतरलो. आज पण गेलेलो, हीच चड्डी घातलेली, अजून आंघोळ नाही केलं आज. आणि अण्णांनी हे माझ्यासाठी मुद्दामून डिजिटॅक आणलेले. आणि हा व्हिडिओ करतोय ना मी, तो माझ्या मधुरा राणी परब टीचरांना मी हा व्हिडिओ टाकणार आहे. अगोदर मी बाबा आईला टाकणार, मग आई टीचरांना टाकणार, कारण माझ्याकडे टीचरांचा नंबर नाही ना म्हणून. मी ना श्रीदादाच्या सायकलीवरून इथे खेळलो. श्रीदादाला डबल सीट येते हा. मग मी बसलो. मग श्रीदादाने खड्ड्यात सायकल घातली. माझं मागे, त्याच्या मागे गॅरेज होतं. मग मी आदळलो आणि माझा बोचा फुटला. सायकल ना खूप मस्त खेळलो. श्रीदादाने खूप सायकल फिरवली आणि श्रीदादाला डबल सीट येतं हा. श्रीदादा मला रोड वरून असं म्हणजे फिरून आणलं. मी इकडे तिकडे बघत होतो, मला काही कळेनाच आपण कुठे आलोय. मग या कॅम्पस मध्ये आल्यावर पण कळेना मला. मग श्रीदादाने बोललो आपण असा एक वळसा घालून आलोय इथेच. मग समोर अण्णा होते आणि अण्णांच्या 2 गाड्या होत्या. मग त्यांना बघितलं आणि कळालं की ही आपली बिल्डिंग आहे. आणि तिथे खालती जय गुरुदेव बिल्डिंगचं नाव होतं ना. मग कळालं की ही आपली बिल्डिंग आहे. म्हणून मी समीर चौगुले यांचा खूप मोठा फॅन आहे. मी स्विमिंगला गेलो, सगळं केलं. धन्यवाद.